जागतिक जल दिन निमित्त देशभरात विविध उपक्रम राबविले जात असताना अमरावतीत जलसाक्षरतेचा एक प्रेरणादायी संदेश देणारा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला। जलदिंडी आणि व्याख्यानाच्या माध्यमातून पाणी आणि समानता या महत्त्वाच्या विषयावर जनजागृती करण्यात आली। अमरावती येथे इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशन अमरावती केंद्र, दी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स इंडिया अमरावती केंद्र, जलसंपदा विभाग आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने 22 मार्च रोजी जागतिक जल दिन उत्साहात साजरा करण्यात आला। शिवटेकडी येथून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयापासून भव्य जलदिंडी काढण्यात आली। अमरावती महानगरपालिकेचे महापौर श्रीचंद तेजवानी यांनी हिरवी झेंडी दाखवत जलदिंडीचे उद्घाटन केले। ही जलदिंडी बस स्टॉप, इरविन चौक, पंचवटी, शासकीय तंत्रनिकेतन मार्गे अभियंता भवन येथे विसर्जित झाली। या जलदिंडीत सुमारे 300हून अधिक जलप्रेमी अभियंते व विद्यार्थी सहभागी झाले होते। यानंतर अभियंता भवन येथे भारतरत्न अभियंता मोक्ष गुंडम विश्वेश्वराय यांच्या प्रतिमेचे पूजन करून व्याख्यान कार्यक्रमाला सुरुवात झाली। तसेच अमरावती जिल्ह्यातील 7 नद्यांच्या पाण्याने भरलेल्या कलशांचे पूजन करण्यात आले। पाणी आणि समानता या विषयावर सुप्रसिद्ध जलतज्ञ अभिजित घोरपडे यांनी सखोल मार्गदर्शन केले। दरवर्षी आम्ही जागतिक जल दिनानिमित्त जलदिंडीचं आयोजन करत असतो। जलदिंडीचं प्रयोजन असं आहे की पाण्याची साक्षरता जनमानसात पोहोचली पाहिजे आणि हा जागतिक जल दिन जो आहे हा युनेस्को मार्फत दरवर्षी याची थीम दिल्या जाते। यावर्षीची जी थीम आहे ती आहे वॉटर अँड जेंडर, म्हणजे विशेषतः म्हणजे जेथे पाणी जर मुबलक असलं तर स्त्रियांचं जीवनमान कसं उंचावेल या दृष्टीने आहे। जेथे पाणी मुबलक आहे तेथे समानता वाढते, ही त्याच्या मागची पार्श्वभूमी आहे। थीमच्या मागची वेगळ्या थीम दरवर्षी दिल्या जाते। हिमनग आणि पाणी, पाणी आणि अन्न, अशा दरवर्षी वेगळ्या असतात। या वर्षीची ही थीम आहे वॉटर अँड जेंडर। आम्ही हे दरवर्षी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयामधून जलदिंडी काढतो आणि अभियंता भवनाला याचा समारोप कार्यक्रम असतो। तर यावर्षीचं जे जलदिंडीचं आयोजन आहे हे विधिवत उद्घाटन याचं आपल्या शहराचे प्रथम नागरिक महापौर श्री चंदजी तेजवानी साहेब हे 7 वाजता येऊन त्यांनी केलं आणि त्यांनी आपल्याला पाणी संवर्धन करण्याच्या, नागरिकांनी रस्ते पाण्याने धुवू नये याच्यावर सुद्धा त्यांनी मार्गदर्शन केलं। आपल्याला संदेश दिला नागरिकांना की बा अप्पर वर्धा हे 60 किलोमीटरवरून आपल्या इथं पाणी येते। महिन्याला आपल्या पाणी इथं आणण्यासाठी 7 कोटी रुपयाचं वीज बिल पुरवठा करावा लागते आणि लोक जर त्या पाण्याचा नासाडा करत असतील तर हे योग्य नाही। तर त्याचं संवर्धन झालं पाहिजे, योग्य प्रमाणात पाण्याचा वापर झाला पाहिजे, दररोज पाणी भेटलं पाहिजे। त्यात आपण अमरावती शहरातले लोक खूप सुखी आहे की आपल्याला दररोज पाणी मिळते, मुबलक पाणी मिळते। आजपर्यंत पाण्याची टंचाई इथं निर्माण झाली नाही। ते जर आपण बाजूचं अकोला शहर पाहिलं, यवतमाळ शहर पाहिलं किंवा तिकडे बाकी भुसावळ कुठे अनेक शहर आहे का 7 दिवसानं पाणी पुरवठा होतो। अकोल्याला तर मागं 8 वर्षापूर्वी कायम म्हणजे मोठा दुष्काळ पडला होता, पूर्ण धरणातलं पाणी आटलं होतं, पण तो आपल्या अमरावतीकरांना कधी अनुभवला नाही, अनुभव त्याचा आला नाही। त्यासाठी हे जनजागरूकता आम्ही निर्माण करायचा प्रयत्न करतो आणि आता याचं आयोजन नंतर हे समारोप जो आहे अभियंता भवनला होईल, तिथं या विषयावर जे आहे व्याख्यान करायसाठी आपण पुण्याचे पर्यावरण तज्ञ श्री अभिजित घोरपडे साहेब हे आले आहेत। ते खूप फेमस माणूस आहे, तर ते माझं सगळ्या जनतेला आव्हान आहे की त्यांचं इथं व्याख्यान ऐकायला बिलकुल हजर राहावं। त्यांनी सांगितले की आजही जगातील सुमारे 180 कोटी लोकांना पुरेसे पाणी उपलब्ध नाही, तर 26% महिला व मुलींना शुद्ध पिण्याचे पाणी मिळत नाही। महिलांना पाणी भरण्यासाठी दररोज प्रचंड वेळ खर्च करावा लागतो, ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी अधोरेखित केले। कार्यक्रमात जलसंपदा विभागाचे अधिकारी व अभियंते तसेच सुमारे 200 अभियंते, कंत्राटदार व विद्यार्थी सहभागी झाले होते। राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। जागतिक जल दिनाच्या निमित्ताने आयोजित हा उपक्रम जलसंवर्धन आणि पाणी बचतीचा संदेश देणारा ठरला। पाण्याचे महत्त्व ओळखत प्रत्येकाने जबाबदारीने पाणी वापरणे हीच काळाची गरज असल्याचा संदेश या कार्यक्रमात देण्यात आला।